तर ह्यांचे भैया. कोण भैया? कोण भैया? अरे लातूरचे कन्हैया कन्हैया. आणि जेनिलिया वहिनींचे सैया. चल सैया 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 चल बाय. तर एके दिवशी काय झालं, रितेश देशमुख साहेब आमच्याकडे आले आणि म्हणले की बाबरा सिनेमा करतोय, पैसे टाकतोय. मी म्हणलं बिंदास उडी टाक, बिंदास उडी टाक. आणि फक्त एक काम कर, काय? हिकडची केस हिकडं कर, म्हणजे कसं ईस्ट वरनं बिझनेस होईल. आणि इकडची केस इकडं कर, म्हणजे कसं वेस्ट वरनं बिझनेस होईल, म्हणजे गल्ला फुल होईल. हो हो, सिनेमा हिट, पैशात तुफान. ते समजा ठीक आहे, पण त्या बँजोचं काय झालं? तेव्हा त्यांनी केस मागे टाकले होते. मला एक गोष्ट सांगा, हा. केस इकडची तिकडे घेतली, सिनेमा हिट झाला. इकडची तिकडे घेतली, सिनेमा हिट हिट झाला. झाला. तुम्ही भारूड करता का कटिंगचे काम करता? कटिंगची कामं करतो हा? असं तुम्हाला वाटल, हा. पण केसावरनं भविष्य सांगण्याचं काम आपलं आहे गड्या. अच्छा. आता संजय दादांचं बघा. एक मिनिट बुवा, काय एक मिनिट. काय काय पण तुम्ही आता संजय दादांवरती पंच घेणार आहात का? आता लेखकानं माझं करिअर उद्ध्वस्त करायचं ठरवलेलंच आहे त्याच्या. त्याला कोण वाचवलं, पण नाही नाही नाही, मी नाही बोलणार संजय दादांविषयी काही. या संजय दादांनी बरं नाही केलं ग बया. कसं कसं कसं, कसं कसं? कसं? आता तुमचं दाखवा. आयो एक काम कर गड्या, ती ठेव आणि हिला घे तिकडं. काय चाललंय? धाक, धाक. पुढं घे चल. संजय दादा म्हणजे ते का? अरे नायक नाही खलनायक नाही. ते नाही, ते नाही. मग? गणा धावरे गणा पावरे, गणा धावरे मला पावरे, तुझ्या रूपाचं किती गुण गावरे, तू दर्शन आम्हाला दावरे. गड्या हे काय होतं? येऊ हा, बाल्या डान्स. भुईचक्र लावल्यासारखे रिएक्शन होते तुझ्या. बाल्या डान्स करतोय. तेच एक भुईचक्र वाटत होता. का बसा? हा, ते संजय दादा नाही. ते नव, मग ते का? आणखीन आहे? आणखीन? झालं? ते नाही संजय दादा. अरे कुठले संजय दादा? अरे आपला संजू दादा. अरे आओ ना फिर. क्या खबर? क्या खबर, क्या खबर, क्या खबर. गोड रबर, गोड रबर, गोड रबर. आपण आवडला तर काय सांगत होते मी? काय? या संजू दादानं बरं नाही केलं ग बुवा. अगं पण असं झालं तरी काय म्हणायचं? मला सिनेमात घेतलं नाही बयाग, मला सिनेमात घेतलं नाही बयाग, मला सिनेमात घेतलं नाही बयाग. पण नेमकी स्टोरी काय झाली? हे संजय दादा परीक्षक म्हणून बसत्यात बसत्यात आणि मोठमोठ्याने हसत्यात हसत्यात आणि आमच्यासारखे फसत्यात. एकदा काय झालं बुवा? काय झालं? संजय दादानं सांगते तुम्हाला. हा. एकदा एका अत्यंत देखण्या, टॅलेंटेड सुपर टॅलेंटेड, वर्सेटाईल, एक्स्ट्रा ऑर्डिनरी, उद्याची सुपरस्टार अशा एका अभिनेत्रीला वचन दिलं. म्हणजे मला मुर्द्या.
अभिनेत्रीला वचन दिलं हा की मी तुला माझ्या सिनेमामध्ये हिरोईन म्हणून कास्ट करणार. आणि मग मग काय? झाला सिनेमा झाला. झाला ना. काय? हे सांगून लय टाइम झाला पण सिनेमा नाही झाला. या संजू दादानं बरं नाही केलं ग बया. हिला सिनेमात घेतलं नाही बाया. हिला सिनेमात घेतलं नाही बाया. हिला सिनेमात घेतलं नाही बाया. जबरदस्त जबरदस्त. काय पाहतो आहे मी. काय? ही सुंदरी आहाहाहा. सुंदरींची सुंदरी आहेच म्हणे ती. गुले वा, वा, गुलजार वा. गुलजारांची गुले आ. गुलजार. सोपं घ्या सोपं हा घ्या. हा हा. तर तमाम मराठी इंडस्ट्रीला पडलेलं एक तेजस्विनी पंडित स्वप्न. तेजस्वी स्वप्न तेजस्वी तेजस्वी स्वप्न. पोरी आज मी तुला तुझं भविष्य सांगणार आहे. हात दे तुझा माझ्या हातामध्ये. 1 मिनिट. अरे तू गप्प बस. हा? तुम्हाला भविष्य सांगता येत नाही. ते मला माहिती आहे. मग असू दे पोरीचा हात जरा बरं. जरा म्हणून चूक बघवत नाही यांना माझं. पण तुला सांगतो पोरगी लई टॅलेंटेड आहे. एकाचे 4 आणि 4चं 1 करण्याचा बळ तिच्या हातात आहे. काय सांगता एकाचे 4 आणि 4चे 1 म्हणजे काय? एकाचे 4 कसे बुवा. कुठलं बी एक वाक्य द्या. पोरगी 4 पद्धतीने बोलते. व्हरायटी देते. वा वा. एकाचे झाले 4. आणि 4चे 1 म्हणजे पोरीचा साडीचा बिझनेस हा, आहे. हा. 4 साड्या कापतीने त्याची मिळून 1 करते. वा 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 वा. हे झालं एका साडीसाठी. पण बाकीच्या 3 ज्या वाया गेल्या त्याचं काय. अगं साडी कापुनी ड्रेसच केला. साडी कापुनी. पर्सच केली. अगं साडी कापली साडी कापली साडी कापली. हो. याला क्यू आठवलाय. पर्सनल जायचं नाही. पर्सनल जायचं नाही अजिबात. कामाचं बोला कामाचं बोला. हा, तर या सिनेमावाल्यांनी अरे या सिनेमावाल्यांनी बरं नाही केलं ग बया. आम्हाला सिनेमात घेतलं नाही बया. आम्हाला सिनेमात घेतलं नाही बया. आम्हाला सिनेमात घेतलं नाही बया. अगं 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 बघितलंस का कोण कोण आली तिकडं. कोण कोण आले. येर पैशाची अख्खी टीम बसली. अख्खी टीम. कोण कोण हाय कोण म्हणायचं. अरे सिद्धार्थ जाधव म्हणू नको. आहा. तेजस्विनी पंडित म्हणू नको. क्या बात है. मृणाल कुलकर्णी म्हणू नको. आहा. तिकडं बघितलं तर संजय जाधव म्हणू नको. आणि त्याला विसरलास. त्यो आणि कोण म्हणायचा. त्यो बसलाय त्यो. कोण ग. उमेश कामत माझा उम्स. उम्स कसं. उम्स उम्स.